रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू. दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, दुसरी बाजू या सह्याद्रीवरच्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो. मित्रमैत्रिणींनो, बऱ्याच वेळेला असं होतं की आईवडील कौतुकाने ह्या सिनेमा नाटकाच्या क्षेत्रामध्ये आपल्या मुलांना घालतात. काही वर्ष ती मुलं काम करतात आणि त्यानंतर कुठेतरी अदृश्य होतात. काही माणसं मात्र अशी असतात की सातत्याने ती शेवटपर्यंत उभी राहतात आणि काहीतरी करून दाखवतात. शर्मिला टागोर आणि मार्क झुबेर, मी, यशवंत दत्त अशी एक फिल्म झाली होती दुरिया नावाची. या दुरियामध्ये एक छोटीशी मुलगी होती. ती आज एवढ्या वर्षानंतरसुद्धा अजूनही या क्षेत्रामध्ये पाय रोवून उभी आहे. सुंदर असूनसुद्धा, लग्न होऊनसुद्धा अजूनही ती या क्षेत्रापासून दूर गेलेली नाही. अशा व्यक्तीला आज आपण पाहुणी म्हणून इथे बोलवलेलं आहे. तिला इथे बोलवण्यापूर्वी आपण तिच्यावरची एक चित्रफीत पाहूया. गेली 25 वर्ष आपल्या मोहक सौंदर्यानं अभिनय क्षेत्र गाजवत आलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे. चित्रपट, मालिका आणि रंगभूमी शिवाय हिंदी आणि मराठी असा सर्वच ठिकाणी त्यांचा नियमित सहभाग दरवळ आहे. माहेरची साडी, नवरा माझा नवसाचा, वाजवा रे वाजवा, माझा पती करोडपती, आत्मविश्वास, नारबाची वाडी असे एकाहून एक मराठी चित्रपट, हप्ता बंद, कर्मा, बॉम्ब ब्लास्ट, शादी से पहले, मोहेंजोदरो, सुपरस्टार असे हिंदी चित्रपट, मोरूची मावशी, दुर्गा झाली गौरी, मी तुझ्या पाठीशी आहे, महानाट्य सह्याद्री अशी मराठी नाटकं, आधे अधुरे, बिन्नी अँड बबलू अशी हिंदी नाटकं, तर घर एक मंदिर, अभिमान, सिंदूर तेरे नाम का, इंतजार, शक्ती, अस्तित्व के एहसास की अशा हिंदी मालिका, तर स्वप्नांच्या पलीकडले, दामिनी, बंदिनी, वृंदावन यासारख्या मराठी मालिका. अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीची जाणून घेऊया दुसरी बाजू. तर स्वागत करूया किशोरी शहाणे विज हिचं. किशोरी, वेलकम वेलकम वेलकम. किशोरी, तू हा पाहिलास का आमचा शो? एकदा पाहिलाय मी. बर. पण इतकं ऐकलंय ना या शो बद्दल की मला जेव्हा कॉल आला निरंजनजीचा की या कार्यक्रमात सहभागी व्हायचे, म्हटलं त्याच निमित्ताने तुमची परत भेट होईल आणि या कार्यक्रमाचा एक भाग होण्याचं एक सौभाग्य मलाही लाभेल. तर आपल्याला आता हे तर माहिती आहे की किशोरी शहाणे आणि किशोरी शहाणे विज झाल्यानंतर सुद्धा लोक, म्हणजे सगळे हिंदुस्थानात लोक तुला ओळखतात. हिंदी मराठी चित्रपट, हिंदी मराठी सिरियल्स यातून त्यांनी तुला पाहत आलेले ते लोक. कशी घडलीस ह्याबद्दलचा प्रवास जाणून घेणं हा हेतू आहे या कार्यक्रमाचा. नक्की तुला इथे बसायचं आहे आणि मी विचारलेल्या प्रश्नाची खडाखड उत्तरं द्यायची. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट टू यू टू. थँक्यू. आपण तुझ्या किशोरी लहानपणापासून सुरुवात करायची आहे की तुझं जन्म कुठे झाला, शिक्षण कुठे झालं, तुझं कुटुंब, संस्कार घरातले, शाळेतले, कॉलेजमधले वगैरे वगैरे. आणि आता बोलायचं सगळं तूच. हो. हां, ती जबाबदारी तुझ्यावर आहे कार्यक्रमाला पुढे नेण्याची. बेसिकली जे सिक्रेट्स होते ते सगळे आता आज बोलायचे आहेत. तर आपण तुझ्या जन्मापासून सुरू करूया. जन्म कुठे, केव्हा?
माझा जन्म पुण्याचा बर. आणि येस त्या बाबतीत मी पुणेकर आहे. आणि माझे आई बाबा ऑलरेडी मुंबईत शिफ्ट झाले होते, त्यामुळे माहेर आईचं पुण्यात होतं, म्हणून माझा जन्म तिकडे झाला. पण माझं पालन पोषण सगळं काही घडलं ते मुंबईत. बर. शाळा मग कुठली होती? डिवाइन चाइल्ड हायस्कूल, कॉन्व्हेंट शाळा होती. बर. आणि मुलींची शाळा होती, त्यामुळे एक वेगळं वातावरण होतं आणि त्या वातावरणातच मी घडले. नेसेसरीली इंग्रजी शाळेमध्ये घालण्याचं काही विशेष कारण होतं त्या काळात? माझे बाबा ॲक्च्युली खूप हायली एज्युकेटेड होते, म्हणजे MA LLB, आणि त्यांचं शिक्षण कायम चालूच होतं, काही ना काहीतरी त्यांचं चालूच होतं. तर मला वाटतं की ते खूप फ्युचरिस्टिक विचारांचे होते आणि त्यांना वाटलं की इंग्लिश ही एक ग्लोबल भाषा आहे आणि शिक्षण मुलींचं, म्हणजे आम्ही तिघी बहिणी, तिघी पण आम्ही कॉन्व्हेंट शाळेतूनच शिकलो आणि त्यामुळे इंग्लिश मीडियममध्ये किंवा कॉन्व्हेंट शाळेत टाकायचं त्यांचा तो हेतू असेल आणि आम्ही त्यात घडलो. आणि ही शाळा होती, म्हणजे शाळा आणि घर ह्याच्यामध्ये बरंच डिस्टन्स होतं, पण तेव्हा बस करून कसं पण स्ट्रगल करून आम्ही त्या शाळेत पोचायचो. आणि अर्थात आईबाबांनी पण तीच मेहनत घेतली की आम्हाला तिथपर्यंत पोचवायचं शाळेपर्यंत, किंवा नंतर हळूहळू स्कूल बसेस चालू झाल्या, तर असं एक स्ट्रगल होतं. एक प्रश्न तुला विचारावा वाटतो किशोरी, कारण आपली ओळख फारच जुनी आहे. फार. हा प्रश्न मी माझ्या बायकोला सुद्धा विचारलेला आहे. बर. तो प्रश्न असा आहे की मुलं ज्या वेळेला शिकतात तेव्हा ती मातृभाषेमध्ये शिकली तर अधिक चांगल्या रीतीने शिकतात असा नुसता समज नाही, तशी खात्री आहे माझी. बर. पण जेव्हा मुलं मुली इंग्रजी शाळेत शिकतात त्यावेळेला त्यांचं मराठी कितपत राहतं जागं ताजं, याबद्दल तुला काय म्हणायचं? ॲक्च्युली ते स्वतःवर आहे असं मी म्हणेन, कारण मराठी मातृभाषा आहे आणि आपण आपल्या घरामध्ये मराठी भाषाच जास्त बोलतो, त्यामुळे ती आपोआप येते. आणि आमचा परिसर खूप हिंदी होता, त्यामुळे हिंदी भाषा ही तितकीच चांगली यायला लागली मला. आणि इंग्लिश शाळेत असल्यामुळे इंग्लिश जास्त चांगलं झालं. पण संस्कार म्हटलं तर ते आईबाबांकडनं जे मिळतात किंवा आपल्या फॅमिली कल्चरमधनं मिळतात ते संस्कार, ते आपण ते घेऊनच मोठे होत असतो. फक्त भाषेचं जे प्रभुत्व आहे ते माझं हिंदी आणि इंग्लिशमध्ये जास्त आहे, कारण माझा वावर तसा जास्त झाला आहे. आणि अर्थात वाचन जर जास्त केलं मराठीमध्ये तर मराठी भाषा ही तितकीच सुधारेल आणि चांगली होईल. वाचतेस तू मराठी? नाही. काय होतं, मी लहानपणापासूनच इतकी मल्टीटास्किंग करत आले आहे, म्हणजे शाळेबरोबरच माझं करिअर सुरू झाल्यामुळे म्हणजे मला ते एक्स्ट्रा एक वेळ कधी मिळालाच नाही. शाळेमधून जेव्हा मी रिहर्सल्सला जात होते नाटकांच्या वगैरे, शाळेमध्ये सुद्धा, तेव्हा मग इतर वाचनापेक्षा माझा अभ्यासच खूप असायचा. त्यामुळे त्या मोकळ्या वेळेत मी वाचन म्हणजे माझा अभ्यास असायचा. आणि त्यानंतरही पुढे तेच झालं, म्हणजे कॉलेज शिक्षण चालू असतानाही माझं करिअर चालू असताना इतर वेळेत अभ्यासच असायचा. म्हणजे अभ्यास आणि करिअर हा समतोल साधत BCom झाले मी. आणि मी म्हणजे 8वी 9वीत असताना मला दुर्गा झाली गौरी ही नृत्य नाटिका केली मी, आविष्कार चंद्र शाळेची पाहिलंय. तर ती केली. आणि मग तेच मी म्हणते की 8वी पासून जी सुरुवात झाली ते माझं असं बॅलन्स करतच झाले की मध्येच आमचे ट्युशन्स घ्यायचे, मग शाळा, ट्युशन्स आणि दुर्गा झाली गौरीच्या रिहर्सल्स, ते पण अंधेरीहून मी दादरला जायचे रोजच्या रोज 24 तासामध्ये. त्यामुळे तो प्रवास अर्धा वेळ खायचा आयुष्याचा. आणि ते करत मला पिक्चर्सही मिळत गेले. म्हणजे 11वीत असताना मी ऑलमोस्ट 10वीत असताना मला मोरूची मावशी हे नाटक मिळालं. परत तेच अभ्यास करता मोरूची मावशीचे प्रयोग. आणि त्यानंतर मग कॉलेज शिक्षण करता फिल्म्स केल्या, क्लासेस, अकाउंट्स क्लासेस आणि कॉलेज, हे खूपच जास्त बर्डन होतं. त्याच्यामध्ये परत एक्स्ट्रा वाचनाला मला वेळ नव्हता. आणि BCom होईपर्यंत 20 पिक्चर्सची हिरोईन झाले होते. म्हणजे सगळं ॲक्च्युली असंच माझं करिअर घडलं. आणि ह्यापुढे पण आता असंच माझं फॅमिली करिअर करता मला तितका एक्स्ट्रा वेळ नाही मिळत. फार तर महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता किंवा जे आपले चांगले प्रचलित न्यूजपेपर्स आहेत त्यातल्या बातम्या वाचणं हे प्रामुख्यानं होतं. एक सुचवतो, तेवढं करून बघ. बोला. मराठी वृत्तपत्र घरात कुठलंही तुला जे आवडेल ते,
ते घरामध्ये येऊ दे आणि ते तू स्वतः वाचच मोठ्यानी 10 मिनिटं करेक्ट. आणि मुलालाही वाचायला सांग. येस. तुझा मुलगा बॉबी. छान आहे आणि दीपकला सांगण्यात काही अर्थ नाही आहे. दीपकला मराठी येतं, फक्त तो घाबरतो मराठी लोकांसमोर बोलायला. तो म्हणतो उगाच माझं काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक वगैरे झाली तर हास्य चुका नको व्हायला. झाल्याशिवाय कसं कळणार की आपली चूक झाली आहे म्हणून. तो गावामध्ये स्ट्रेट बोलतो मराठी. बर, कॉलेज संपल्यानंतर बीकॉम संपल्यानंतर पुढे काही शिकावं असं वाटलं की तिथे सोडून दिलंस, बंद केलंस? नाही, सुदैवाने माझं कॉलेज इतकं चांगलं होतं. मिठीबाई कॉलेजमध्ये होते मी आणि तिथले प्रिन्सिपल खूप कोऑपरेटिव्ह होते. म्हणजे करिअर तुम्ही कधी करू शकता, एक मल्टीटास्किंग कधी करू शकता तेव्हा जेव्हा तुम्हाला काही अटेंडन्समधनं थोडंसं ग्रेस मिळतं तेव्हा. तर मला त्यांनी तसं अलाव केलं होतं की तू कॉलेज अटेंड नको करूस पण परीक्षा दे. त्यामुळे ते वेळेवर परीक्षा देत गेले मी, अभ्यास स्वतःच करता करता, आणि ते तिथपर्यंत मी साधलं. पण तोपर्यंत ऑलरेडी इतकी बिझी झाले होते माझ्या करिअरमध्ये की माझी स्वतःची एक चार्टर्ड अकाउंटंट लेडी होती आणि तिला म्हटलं बीकॉम झालं आता बस, आता मी फिल्म इंडस्ट्रीत सोडतीये, आता मी चार्टर्ड अकाउंटंट होणार आहे. तर ती म्हणाली रेडी आहेस का, लोक करिअर शोधण्यात आयुष्य घालवतात, तुला करिअर ऑलरेडी सापडलंय, तर त्यापेक्षा तू आता ह्याच करिअरमध्ये कंटिन्यू कर आणि सक्सेस मिळव, कारण 2 दगडांवर पाय तुला जमणार नाही. करिअर, फिल्म करिअर आणि चार्टर्ड अकाउंटन्सी, इट्स नॉट पॉसिबल वगैरे. हां, म्हणून मग तो नाच सोडला शिक्षणाचा आणि बीकॉम नंतर मग स्ट्रेट फक्त करिअर केलं फिल्ममध्ये. किशोरी, आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा पुढच्या गप्पांना सुरू करूया. मित्र हो, पाहत रहा. एक अतिशय देखणी अशी ही मुलगी, ही सातत्याने एवढी वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहे आणि अजूनही ताजी टवटवीत आहे, अजूनही ती काम करते. तिच्या सगळ्या या आयुष्याची कहाणी आपण ऐकणार आहोत. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त दुसरी बाजू सह्याद्री वाहिनीवरती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. गप्पा गोष्टी आपण करतो किशोरी शहाणे या गोड मुलीबरोबर. किशोरी, आत्ता तू बोलताना सांगितलंस की तुझ्या प्रिन्सिपलनी कॉलेजच्या तुला बऱ्यापैकी सूट दिली, मदत केली, त्यामुळे तू करिअरकडे लक्ष देऊ शकली, शिवाय अभ्यास तुझा तू करत होतीसच. हे झालं तुझ्या एका व्यक्तीकडून मिळालेल्या मदतीबद्दल. घरामधून तू हे क्षेत्र निवडावंस असं कोणी ठरवलं किंवा कोणी विरोध केला का? म्हणतात ना रक्तात असतं तसं काहीतरी आहे. करिअर वाईज तर कोणी नव्हतं ह्या क्षेत्रामध्ये, पण माझी आई लहानपणी कथ्थक शिकायची. अच्छा. हां, आणि बाबा त्यांच्या कॉलेज आणि त्यांच्या शाळा कॉलेजच्या काळामध्ये नाटकांमध्ये कामं करायचे. बरं बरं. तर त्यांची ती सुप्त इच्छा किंवा काय असेल ते कदाचित माझ्या मार्गे आली आणि त्यांनी मला खूप एनकरेज केलं. आणि अर्थात त्या वयात म्हणजे 13-14 वर्षाच्या वयामध्ये जेव्हा सुरुवात झाली आहे तेव्हा निश्चितच आईबाबांचं बॅकिंग लागतं आणि स्ट्रॉंग बॅकिंग लागतं की पोचवणं, पिकअप करणं. 13-14 वर्षी मुलींनी सिनेमा सृष्टीमध्ये येणं हे आईबापांच्या दृष्टीने जरा काळजी करण्यासारखं असायचं, असतं अजूनही. येस, अजूनही आहेच आहे. परंतु आईवडिलांनी तुला हा पाठिंबा दिला. म्हणजे आई माझी सकाळी जवळजवळ 4-4 डबे बनवून द्यायची. बरं. की तुझा ब्रेकफास्ट आहे, हे तुझं लंच आहे, तू संध्याकाळी हे खा, तू रात्री हे खा, असं एक ब्रेकफास्ट आणि ते सगळे मील्स बनवून द्यायची. म्हणजे शाळेच्या बॅगेमध्ये ते सगळे डबे असायचे माझे. आणि बाबा त्यांचं ऑफिसचं काम संपवून रात्री मला पिकअप करायला यायचे. बाबा कुठे होते का ह्याला? ते CEO होते वेल्वेट कंपनीमध्ये, भारत वेल्वेटमध्ये, ऑर्केमध्ये, टंडनमध्ये, बऱ्याच कंपनीजमध्ये ते CEO होते. तर त्यांचं ते काम साधून मग मला ड्रॉपिंग, पिकिंग अप हे सगळी त्यांची ड्युटी असायची. यू आर अ लकी चाइल्ड किशोरी, यू आर अ लकी आय एम चाइल्ड. लकी. आणि बाबा आज या दुनियेत नाही आहेत, पण मी त्यांची एवढी म्हणजे काय म्हणतात ऋणी आहे की त्यांनी त्या काळात मला सपोर्ट केलं आणि आज मी ते तुमच्यासमोर किशोरी शहाणे म्हणून जी बसली आहे ती त्यांच्यामुळे. तुझा पहिला चित्रपट किंवा सिरियल किंवा नाटक काय जे असेल, दुर्गा झाली तर झालंच ह्याच्यामध्ये, छबिलदासला शाळेत असताना 8वी-9वीला. बरोबर. सिनेमामध्ये कुठले आलीस तू पहिल्यांदा? माझा पहिला सिनेमा प्रेम करूया खुल्लम खुल्ला, कमर्शियल
म्हटलं तर. आणि सायमल्टेनियसली मला वाटतं त्याच्या आधी आपण दुरिया केला होता. दुरिया. हां. आणि तेव्हा स्ट्रेट ते नाटकांमधनं फिल्म्समध्ये आले होते, त्यामुळे कॅमेरा फेसिंग किंवा असं एक जे शास्त्रोक्त ट्रेनिंग होतं तसं काही नव्हतं. आणि मी जे घडली ते माझ्या एक्सपिरियन्सेसमुळेच घडले आणि तुमच्यासारख्या महाकलाकारांबरोबर काम केल्यामुळे घडले आहे. कारण तुम्ही होतात दुरियामध्ये किंवा प्रेम करूया खुल्लम खुल्लामध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर असे दिग्गज कलाकार कायम माझ्या बरोबर होते. त्यामुळे एक प्रवास किंवा एक म्हणतात ना तसं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग झालं माझं. आणि त्यामुळे मी आणि स्टेजचं होतंच, थिएटर होतंच माझं बॅकग्राऊंड. त्यामुळे एक चांगलं फाउंडेशन असल्यामुळे ती प्रगती चांगली होत गेली. किशोरी, तुला असं वाटतं कधी की थिएटरमध्ये काम करणं आणि फिल्म्समध्ये काम करणं यामध्ये जरासा फरक आहे, थोडासा असं वाटतं का? फरक म्हणजे इमोशनमध्ये फरक नाही आहे. एक्सप्रेस करण्यात कदाचित थोडासा फरक असेल व्हॉइस मॉड्युलेशनचा आणि सटल्टी डेफिनेटली. पण तुम्ही जे फील करता ते तितकंच फील करता. Why I ask you this question, because you said that you never had any sort of training whatsoever for this art. येस म्हणून मी तुला विचारलं, because you are a learned actor, येस थँक्यू a learned person. थँक्यू. But I tell you, there is a very thin line which passes through television, theatre and films. येस Celluloid किंवा आता celluloid नाही, नाही पण डिजिटल, बरोबर. ह्याच्यामध्ये एक सूक्ष्म अशी एक सीमारेषा असते, तेवढी फक्त लक्षात ठेवायची. करेक्ट आहे ॲब्सोल्युटली. तुला एवढ्या लहान वयामध्ये एकदम तुझं दिसणं, तुझं तरुण असणं यामुळे एक प्रसिद्धी मिळाली, आय नो इट. तर त्या प्रसिद्धीचा काही उपयोग झाला का? काय झालं नेमकं? प्रसिद्धीमुळे काय बदल झाले का तुझ्यात काही? हो, त्या वयात लहान वयातच फिल्म्स बरेच मिळाले. आणि इनफॅक्ट जेव्हा माझा पहिला सिनेमा प्रेम करूया खुल्लम खुल्ला आला होता, तेव्हा मला असं कोणीतरी फोन करून सांगितलं, अगं तुझं पोस्टर लागलंय प्लाझा सिनेमाला, खूप मोठं आहे. म्हटलं हो. मी आईला म्हटलं मी जरा दादरला पोस्टर बघून येते माझं. बरोबर आहे. बस केली, ट्रेन केली, ट्रेनमधनं उतरले, दादरच्या इकडे आले, प्लाझा थिएटरला बघते, अरे बापरे हे माझं पोस्टर आहे, असं झालं मला. आणि ते अर्थात फर्स्ट एक खूप मोठी हॅपीनेस असते की वा वा इतकं काय काय घडतंय आपल्याबरोबर. आणि ओघाओघाने ॲक्च्युली एकामागून एक मला पिक्चर्स मिळतच गेले मग त्यानंतर. आणि मी कॉलेजही करत होते, मध्ये मध्ये अटेंडही करत होते, अभ्यास परीक्षा देत होते. तर मला इन्व्हिटेशन्स यायला लागले चीफ गेस्टचे. मी स्वतः लहान होते आणि कॉलेजचे ॲन्युअलचे आणि वगैरे असे काय काय इन्व्हिटेशन्स. आणि समजा मी 12वीत असेन आणि टीवायचे ते GR आणि हे ते वगैरे सगळे की मॅडम तुम्ही या वगैरे. मॅडम म्हटल्यावर मी आधीच दचकायचे, कारण तशी लहान असं म्हणजे किशोरीच अशी होते मी सगळीकडे. तर मॅडम म्हटलं मी हां बोला, तर तुम्ही चीफ गेस्ट म्हणून या. आणि मी म्हटलं ठीक आहे. म्हटलं आता चीफ गेस्ट म्हणजे ह्यांच्यापेक्षा मोठी दिसली पाहिजे ना. मग मी उगाच ते साडी नेसणं आणि आंबाडा वगैरे घालणं, असं केस बीस बांधणं, एक मोठी बाई होऊन मी जायचे. पण मनात असायचं की अरे मी तुमच्यापेक्षा लहान आहे रे. तर असा ते प्रसिद्धीचा असा फायदा होता की चीफ गेस्ट म्हणून मी बऱ्याच ठिकाणी जात होते त्याच वेळेस. आणि बाकी नॉर्मली आयुष्यात म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये पण मी खूप लाडकी झाले होते, कारण त्यांना वाटायचं की आपल्यामध्ये स्टार पण अभ्यास करते, आपल्याबरोबर शिकते वगैरे. ते कॉलेजमध्ये खूप छान वातावरण होतं. आणि कॉलेजच्या मी सगळ्या टॅलेंट कॉन्टेस्टमध्ये मी भाग घ्यायचे. म्हणजे दोनच गोष्टी करायचे मी कॉलेजमध्ये, टॅलेंट कॉन्टेस्टमध्ये भाग घ्यायचे आणि परीक्षा द्यायचे, एवढंच माझं हे होतं. अभ्यास घरी घरी आणि ऑन सेट्स. हो येस, ऑन सेट्स आय हॅव वॉच्ड यू स्टडिंग व्हेन वी डिड दुरिया आणि नंतर माहेरची साडीचं आठवतं ना तुम्हाला? एनिवे, मी तुला प्रश्न एवढा करता विचारला बाळा की मी बाळा म्हटलं तर चालेल ना तुला? प्लीज, तुम्ही गुरुवारी आहात माझ्यासाठी. की लहान वयामध्ये जेव्हा प्रसिद्धी मिळते अचानक आणि एवढी मोठी प्रसिद्धी मिळते की दादर सारख्या ठिकाणी प्लाझावरती तुझं मोठं पोस्टर दिसतं तुला, आणि यू आर डुईंग युअर 11th or 12th. येस. तर पॉसिबिलिटी ही असते की किशोरी की डोकं फिरायला लागतं. हो
हे अनेकांच्या बाबतीत मी पाहिलेलं आहे. बरोबर. विचित्र वागायला लागतात मुलं. तसं तुझं काही झालं नाही, पण असं होण्याची काही शक्यता होती का त्यावेळेला, ते तुला विचारते. तुला माहिती आहे. का कोण जाणे, मी सकाळपासून रात्रीपर्यंत ना अशी कायम गुंगलेलीच असते, तुम्ही कायम बिझी 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 बिझी. तर असं एअर फील करायला किंवा काहीतरी एक वेगळा ऑरा फील करायला ते सेन्सच नव्हतं माझ्यामध्ये. म्हणजे कायम ऑक्युपाईड होते मी. किंवा इव्हन किती जण तरी विचारतात की मग तुमचे अफेअर्स भरपूर झाले असतील. म्हटलं अहो, माझं ते शिक्षण आणि करिअर ह्याच्यामध्ये मला ते डोकंवर काढायला वेळच नव्हता. म्हणजे आई पण माझ्या सेटवर असायची, तर तिच्याकडे पुस्तकं असायची, मग पान दुमडलेलं असायचं तिच्याकडे. मग म्हणायचे आता नेक्स्ट मला चॅप्टर घ्यायचं, ते दुमडलेलं पानाचं पुस्तक दे. हां, मग परत मी मध्ये बसून वाचायचं. म्हणजे ते डायव्हर्शनच नव्हतं की एक्स्ट्रा काही फिलिंग येण्याचं किंवा एक्स्ट्रा काही वेगळ्या गोष्टी करायचं. You were so focused on your Absolutely. studies and career, both. आणि आय हॅड टू प्रूव्ह टू माय पेरेंट्स. माझ्या पेरेंट्सने एवढंच सांगितलं की करिअर छान चाललंय तुझं, प्लीज कंटिन्यू, बट सी दॅट यू डोंट लिव्ह युअर एज्युकेशन. अभ्यास सोडू नकोस. तर ते आय हॅड टू कीप प्रूव्हिंग माय सेल्फ की नाही, मी दोन्ही करू शकते, हे मला एक प्रूव्ह करायचं होतं. आणि आईबाबांनाही आय वॉन्टेड देम टू फील प्राऊड ऑफ मी की हां, ही दोन्ही साधू शकते. आणि ॲक्च्युली माहिती माझे पर्सेंटेजेस पण चांगले होते, बऱ्यापैकी चांगले होते. म्हणजे 10th अराउंड 77% होते, 12th अराउंड 70 वगैरे होते, आणि TYला पण 70 वगैरे होते. आणि TY BComचा अभ्यास मी लिटरली 6 दिवसात केला होता. 6 डेजमध्ये आय हॅड टू रिअली वर्क. 20 तास. व्हेरी बिझी इन करिअर. व्हेरी बिझी. म्हणजे ते वर्ष एक होतं असं 90चं की मी कंटिन्युअसली, माझे एवढे त्याच्या वेळेस प्रोजेक्ट्स होते. अमेरिकेची माझा दौरा होता हेमा मालिनी बरोबर, तेही त्याच वर्षी घडलं. ते 90 वर्ष जे होतं ते इतकं बिझी होतं. आणि शेवटी 6च दिवस उरले होते मला अभ्यासासाठी. आणि मग 20-20 तास बसून तो अभ्यास करून मी परीक्षा दिली होती. मला या सगळ्या ह्याच्यामध्ये तू नृत्याचं शिक्षण केव्हा घेतलंस मग? मला वाटतं तेही ह्याच सुमारास असं घडत गेलं. शिक्षण घेतलंच नाही मी नृत्याचं सुद्धा. दुर्गा झाली गौरीमुळे एक प्लॅटफॉर्म मिळालं होतं मला की फोक डान्स तिकडे भरपूर शिकायला मिळालं. आणि तिथली एक शिस्त होती गुरु पार्वती कुमार आणि रमेश पुरब सरांची. पार्वती कुमार, येस, त्यांची ते एक डिसिप्लिन होतं की तुम्ही सगळ्यांचे ऍक्ट्स करायचे बसायचे विंगीमध्ये. म्हणजे मग ते दुर्गाचंही तुम्ही कॉपी करायचं, इतर जे छोटे छोटे मुंगे असतील त्यांचेही तुम्ही ऍक्ट कॉपी करायचे, की उद्या कोणी आजारी पडलं, कोणी नसेल तर त्या जागी तुम्ही उभी राहायला पॉसिबल असलं पाहिजे, तुम्हाला सगळं माहिती असलं पाहिजे. आय थिंक ते डिसिप्लिन असं होतं ना की त्यामुळे तुम्ही सगळं शिकलात. म्हणजे त्यात क्लासिकलही होतं, फोकही होतं. तर ते 1-2 वर्षाचा जो पिरियड होता त्याच्यामध्ये माझं खूप चांगलं ट्रेनिंग झालं असं मी म्हणेन. आणि इतर वेळेसुद्धा आजही जेव्हा पण मी कुठले ॲड्स बघते त्यात काहीतरी डान्स मुवमेंट असतो किंवा सिनेमांमध्ये काहीतरी वेगळं नृत्य दिसतं, मी लिटरली पॉज करून ते अजूनही मी कॉपी करायचा प्रयत्न करते आणि सेल्फ ट्रेनिंग करत असते. भक्तीताईचं, भक्ती बर्वे, तिचे पण गुरु पार्वती कुमारच बरं का. हो. अरे वा. भक्ती चांगली डान्सर होती. ओके. कोणाबरोबर आजपर्यंत तू काम केलंस, त्यांची काही नावं आठवत आहेत का? मी आय थिंक ऑलमोस्ट सगळ्यांबरोबर काम केलं असेल आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये. तर म्हणजे थिएटरमध्ये विजय चव्हाणपासून प्रशांत दामलेपासून सगळ्यांबरोबर केलं आहे. सिनेमांमध्ये पण अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अजिंक्य देव, मुली आपल्या सगळ्या, वर्षा आणि अश्विनी बरोबर नाही केलं बहुतेक मी, पण वर्षाबरोबर केलं आहे आणि अलकाबरोबर केलं आहे, निवेदिताबरोबर केलं आहे. असं माझं म्हणजे एकूण आय थिंक ऑलमोस्ट सगळ्यांबरोबर मी काम केलं आहे. कारण कधी ना कधीतरी, कधी सिरियल असेल, कधी फिल्म असेल, कधी थिएटर असेल, कधी ॲड असेल. त्यामुळे ऑलमोस्ट सगळ्या मराठी कलाकारांबरोबर काम केलं आहे. इव्हन आजच्या पिढीबरोबर पण सगळ्यांबरोबर ऑलमोस्ट काम केलं आहे. आणि आताही माझी एक नवीन सिरियल चालू आहे, जाडूबाई जोरात. तर त्यात अजून म्हणजे आणखीन लोकांच्या ओळखी झाल्या आहेत आणि ते सगळे नवीन लोक माझ्याबरोबर आहेत काम करायला. हे झालं मराठीचं. हिंदीबद्दल मी नंतर विचारेन, पण त्यापूर्वी पुन्हा एकदा एक छोटीशी आपण विश्रांती घेऊया. मित्रहो, आपण गप्पा गोष्टी करतो किशोरी शहाणे विज बरोबर. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. पुन्हा एकदा सगळ्यांचं विश्रांतीनंतर स्वागत. गप्पा गोष्टी किशोरी शहाणे विज बरोबर. लग्न केव्हा केलंस तू? 93 डिसेंबरमध्ये. मग हिंदी चित्रपटाचा प्रवास केव्हा सुरू झाला? त्यानंतर? नाही,
हिंदी चित्रपटांचं म्हणजे असं झालं की एक तो काळ होता अराउंड असंच 91च्या दरम्यान, की जेव्हा मराठी कलाकारांना खूप अप्रिशिएट केलं जात होतं हिंदी सिनेमांमध्ये आणि ते शोधत होते लिटरली कास्टिंगसाठी मराठी कलाकार. तर तेव्हा दीपक बलराज विज माझे यजमान त्यांनी मला कास्ट केलं हफ्ताबंद ह्या सिनेमासाठी. पाहिलं कुठेतरी कास्ट केलं हा आणि प्रपोज केलं. आणि प्रपोज प्रपोज त्यांनी नाही केलं, प्रपोज तू केलं. हाऊ इट हॅपन टेल मी. मजेशीर असणार. हो म्हणजे हफ्ताबंदच्या वेळेस मी त्यांना बघितलं पहिल्यांदा जेव्हा आमची ओळख झाली. इनफॅक्ट जॅकी श्रॉफची माझी ओळख होती, ते पण एक फॅन मोमेंट होता म्हणून ओळख होती. त्याचं कुठेतरी शूटिंग चालू होतं आणि मी सिनेमांमध्ये काम करण्यापूर्वी आम्ही त्याच्या शूटिंगला जायचो बघायला वगैरे. त्याची सिग्नेचर घेतली होती आणि तो खूप हंबल होता, मग त्याने ते कंटिन्यू केलं होतं व्हेरी नाईस पर्सन. हां, आणि त्यांनीच ओळख करून दिली इनफॅक्ट दीपकची. ते तो म्हणाला की हिंदी फिल्म में अच्छा रोल है, तर दीपक बलराज विज करके डायरेक्टर है, अच्छे डायरेक्टर है, ॲक्शन डायरेक्टर आहे. म्हटलं ठीक आहे, अशी ओळख झाली आमची. आणि दीपकजींकडे बघून म्हटलं अरे खूप फिल्म पर्सनॅलिटी आहेच तसा. तर मग काम करायला सुरुवात केली आणि अनएक्सपेक्टेडली एवढी फ्रेंडशिप आमची झाली. म्हणजे आम्ही ॲक्च्युली नॉर्थ साऊथ पोल आहोत, एकदम वेगळे आहोत, विभिन्न पर्सनॅलिटीज, थॉट प्रोसेस सगळंच वेगळं आहे आमचं. पण इतकी छान आमची फ्रेंडशिप झाली आणि आमच्या पालकांनी पण एकमेकांना भेटायला सुरुवात केली. म्हणजे माझ्या घरी गणपती यायचे, मग त्यांची सगळी फॅमिली आमच्या घरी यायची, त्यांच्या घरी दिवाळीला आम्ही जायचो. म्हणजे असं इतकं ते फॅमिली युनियनसारखं सुरू झालं की त्यामुळे मला ते त्यांना प्रपोज करायला फार सोपं झालं. 3-4 वर्ष गेली अर्थात हफ्ताबंद नंतरही. आणि 90मध्ये हफ्ताबंद झाला आणि 93 डिसेंबरमध्ये आम्ही लग्न केलं. त्यांनी एक फिल्म केली बॉम्ब ब्लास्ट, त्यात मला हिरोईन लॉन्च केलं रॉनित रॉय बरोबर आणि चांगला सुपरहिट झाला तोही सिनेमा. मग त्या दरम्यान मला असं वाटलं की खूप काम झालं. म्हणजे हिंदी सिनेमाही झाला, मराठी सिनेमे भरपूर झाले होते, 40-45 सिनेमे झाले होते, सिरियल वगैरे भरपूर काम झालं. तर बस झालं, तर एक 23-24 वय आहे, आता आपण लग्न करून सेटल होऊया असं लिटरली मी विचार केला होता. आणि मी म्हटलं की लग्न करणार का माझ्याशी? आणि ते म्हणे काय? म्हटलं हां, म्हटलं माझं तर करिअर आता ऑलमोस्ट डन आहे म्हटलं. तर ते म्हणाले ओके ओके आपण विचार करूया, लेट द पेरेंट्स मीट आणि लेट देम डिसाइड काय करायचंय. Did he allow, when he was in the film industry, did he allow his wife to be active in Hindi, Marathi films? ॲक्च्युली माझ्या बाबांनी त्याला पहिलं विचारलं की लग्न वगैरे चांगलं आहे, ओके नो प्रॉब्लेम, त्यानंतर करिअर करू देणार का? तर मी बाबांकडे म्हटलं आता काय करिअर, बस आता लग्न झालं की संपलं, म्हणजे आय एम फाईन, डोमेस्टिकेटेड लाईफ वगैरे असं माझा एक विचार होता. इतके सेन्स ऑफ पोझेशन येतं ना त्यामुळे म्हणून मी प्रश्न विचारला. नाही, ही इज व्हेरी लिबरल आणि ही सेड की ऑफकोर्स दॅट इज हर विश, मी सांगणार नाही काम कर, मी थांबवणार नाही तिला काम करण्यापासून, जी तिची इच्छा आहे इट्स फाईन विथ मी. व्हेरी गुड. त्यामुळे त्याच हिशोबाने ॲक्च्युली लग्न झाल्यावर 2-3 वर्ष ऑलमोस्ट मी डोमेस्टिकेटेड होते. माझा मुलगा झाला, तो 2-3 वर्षाचा झाला आणि ऑफर्स येतच होते, पण मी सारखं हेच अगदी अभिमानाने म्हणायचे नाही आता माझं लग्न झालंय, आता मला काम नाही करायचे. 3-4 वर्षांनी माझी सासू म्हणाली अगं एवढी टॅलेंटेड आहे, सासू म्हणाली एवढी टॅलेंटेड आहेस तू कशाला घरी बसतेस, मुलाचं काय पालन पोषण होईल, आम्ही सगळे आहोत. आणि सासूने परत मला एनकरेज केलं की परत लाईन यू कॅन कंटिन्यू वर्क. अगेन आय टेल यू आर अ लकी डॉटर इन लॉ. I think ताली दोनों हाथ से बजती है. I gave them that much support and they blessed me with all the support आणि that's how I am here. गुड. मुलगा काय करतोय आता? मुलगा आता 21 वर्षाचा आहे आणि BMS ग्रॅज्युएशन झालंय त्याचं. बर. आणि त्याला इनफॅक्ट कॅम्पस प्लेसमेंटमुळे ही इज अन एक्स्ट्रीमली ब्रिलियंट चाइल्ड. त्याला O लेवल्सचे मार्क्स मिळाले, पण ते ग्रॅज्युएशन होण्याच्या आधीच त्याला जॉब मिळाला, कॉर्पोरेट जॉब मिळाला टोकियो एडलवाईजमध्ये. आणि जॉब करता करता एक 7-8 महिन्यानंतर तो म्हणायला लागला मॉम आय डोंट थिंक मी ह्याच्यासाठी आहे, मला तुमचंच क्षेत्र करायचं आहे. आम्हाला वाटलं ओके आता एक त्याला करिअर मिळालं आहे. तेव्हा नाही 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 हे नाही माझं करिअर,
मला तुमच्याच करिअरमध्ये यायचं आहे. ॲक्च्युली काय त्याने लहानपणापासून खूप काम केलं आहे. आमच्या सगळ्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तुम्ही शिर्डी साईबाबामध्ये होतात, त्यातही त्याने छान रोल केला होता, किंवा आपल्या मालिकेमध्ये चांगला रोल केला होता. सगळ्या आमच्या होम प्रोडक्शन्समध्ये तर त्याने काम केलं होतंच, चांगलं ॲक्टिंग केलं होतं. प्लस कॉलेज आणि शाळामध्ये खूप ॲक्टिव्ह होता. सगळीकडे त्याला प्राइजेस मिळायचे, मेन ॲक्टर होता वगैरे. डान्समध्ये खूप एक्सपर्ट होता कॉलेजच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये वगैरे. तर त्याला असं वाटलं की माझं ते जास्त आय एम इन्क्लाइंड टू दॅट मच मोर. आणि मग तो म्हणाला की लेट इट बी, जॉब नाही करायचं. तर आय एंड दीपक वर फाईन, ओके, नो प्रॉब्लेम. तू एवढा तुझ्या पायावर उभं राहिलास, तुझ्या हिमतीवर तू जॉब मिळवलेला आहेस, तर यू आर देअर, आणि तुला ह्या करिअरमध्ये यायचं आहे, तर वी आर देअर टू सपोर्ट यू. अँड दॅट्स हाऊ. आता त्याने मध्यंतरी भरपूर परफॉर्मन्सेस केले आपल्या सॅटेलाईट टी व्हीजला, डान्स परफॉर्मन्सेस केले. अवॉर्ड फंक्शन्स जे आपले होतात आजकाल, त्या सगळ्या अवॉर्ड फंक्शन्समध्ये तो कधी गणेश वंदना करतोय, कधी चांगले आणि सोलो ॲक्ट्स करतोय, 5, 6, 7, 8 मिनिटाचे एकटे एकटे डान्सेस करतोय. तर एक थोडासा असं त्याचा एक प्रवास आता सुरू झाला आहे. ॲज अ मेन ॲक्टर त्याला दीपकजी बहुतेक लॉन्च करतीलच आता लवकर. आणि त्यापूर्वीही जर काही अजून मोठं चांगलं आलं, ऑफर्स खूप येतात त्याला ॲक्च्युली, कारण ही इज गुड लुकिंग. म्हणजे मी आई आहे म्हणून, तुम्ही पण पाहिलं त्याला, पण ही इज टॅलेंटेड अँड इज व्हेरी हार्ड वर्किंग. म्हणजे त्याचं वर्कआउट्स आहेत, त्याचं ॲक्टिंग क्लासेस आहेत किंवा ग्रूमिंग सेशन्स आहेत, सगळं तो नित्यनियमाने करतोय आणि खूप डेडिकेटेड आहे. तर असं वाटतं की जर कोणी अजून मोठी ऑफर आणली तर डेफिनेटली ही इज ओपन फॉर दॅट. नाहीतर दीपकजी त्याला लॉन्च करतीलच लवकरच. मी तुला हा प्रश्न एवढ्यासाठी विचारला की तुझे आईवडील जेव्हा तुला या क्षेत्रात येण्याकरता त्यांनी तुला पाठिंबा दिला, पण त्याचबरोबर एक सांगितलं की तुझे शिक्षण पूर्ण कर, यू मस्ट हॅव समथिंग टू फॉल बॅक ऑन. डेफिनेटली. तसं तुम्ही दोघंही या क्षेत्रात असताना हे आपलं क्षेत्र इतकं आळवावरचं पाणी आहे हे समजून स्वतः तुम्ही घेतल्यानंतर डिडंट यू टेल हिम की कुठेतरी तू सिक्युरिटी पण बघ, उद्या तू लग्न करशील त्यावेळेला ह्या आळवावरचं पाणी असल्या जगामध्ये किती दिवस राहायचं, करेक्ट आहे, हे ठरव, असं नाही का सांगितलं? ग्रॅज्युएशन तर त्याने पूर्ण केलंच व्यवस्थित. आणि टू हॅव अ जॉब, हो, नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा काही म्हणजे पुढच्या जे अपर लेवलचे जे स्टडीज आहेत त्यासाठी त्याला इवन मी अब्रॉडचं वगैरे पण म्हटलं, इथं उच्च शिक्षण नाही तर अजून कुठं बाहेर जाऊन करायचं आहे का, तर तुम्हाला नाही, मला कम्प्लिटली इंटरेस्टेड, आय एम इंटरेस्टेड इन दिस फील्ड ओनली, आणि ह्यातच मला सगळं करायचं आहे. आणि त्याला ऑप्शन ह्यासाठी पण भरपूर आहेत की तो खूप बिझनेस माइंडेड आहे. त्यामुळे त्याला खूप तो कॉन्फिडंट आहे ह्या बाबतीमध्ये की व्हॉट एव्हर हॅपन्स ही विल सर्वाईव्ह ऑन अ व्हेरी गुड स्केल, असं त्याला एक कॉन्फिडन्स आहे. आणि त्याच्याकडे बघून आम्हालाही असं तो कॉन्फिडन्स देतो की फक्त शिक्षण करायची गरज नाही आहे, त्याचे एक्सपिरियन्सेस आणि त्याने जे काही आयुष्यात तो करतोय किंवा कुठे कुठे त्याने जॉब्सही केले, ते सगळ्यांमध्ये त्याला असं एक जाणवलं की आत्ता आय कॅन इन्व्हेस्ट माय टाईम इन ग्रूमिंग अँड बिकमिंग अन ॲक्टर. जर हे नाही झालं अनफॉर्च्युनेटली तर मग पुढे आहे, त्याच्याकडे ऑप्शन्स आहेत त्याचे स्वतःचे. बट आय कॅन, आय मीन वेन यू हॅव युअर ओन होम प्रोडक्शन ही कॅन बी ऑफ सम यूज टू हेल्प युअर फादर, युअर हजबंड, करेक्ट, टू बी अ टेक्निकल मॅन बिहाइंड द स्क्रीन. ते पण त्याच्याकडे आहे. बरोबर. लास्ट टाइम वेन ही मेट मी ऑन द सेट्स, तेव्हा मी त्याला हे म्हणालो होतो की पुढचाही विचार कर, दुसराही सिक्युरिटीचा. तर म्हणलं अंकल आय हॅव थॉट ओव्हर इट, असं म्हणला होता. त्यामुळे ते आता ही पिढी काय विचार करते ते त्यांना माहिती नाही, बरोबर. अँड दे आर व्हेरी कॉन्फिडंट. When you thought of becoming director, when you thought of thinking to do direction of home production, did you ever? काय झालं, मोठ्याची देवी आहे रेणुका माता, आणि तिच्या दर्शनाला आम्ही गेलो होतो. तर तिथले खूप मोठे ट्रस्टी आहेत खाडे साहेब म्हणून. तर त्यांनी मला ऑफर दिली की मॅडम तुम्ही मोठ्या देवीच्या प्रचारासाठी चांगली एक फीचर फिल्म बनवून देऊ शकता का. तर आणि ही डिपेंडेड ऑन मी, कारण मी महाराष्ट्रीयन आहे, मराठी कलाकार आहे, तर आय नो द कल्चर ऑफ महाराष्ट्र डेफिनेटली. तर ते म्हणाले की तुम्ही डायरेक्शन करा आणि फिल्म बनवून द्या आम्हाला. अच्छा, दिस वॉज द रिझन. तर त्यामुळे मी त्या क्षेत्रात उतरले की आय हॅड द हॅट ऑफ द डिरेक्टर. आणि अर्थात दीपक वॉज द मेन कॅप्टन ऑफ द शिप, की ही ॲक्च्युली टूक दॅट टेक्निकल जबाबदारी सगळी त्यांनी सांभाळली. ते म्हणाले की आय विल बी देअर ॲज अ टेक्निकल कन्सल्टंट
आणि दॅट्स हाऊ द फिल्म वॉज मेड आणि त्याला स्टेट अवॉर्ड पण मिळाला. अच्छा. हो. अरे कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन. Yeah. मग आता पुन्हा काय पुढचं दिग्दर्शन करावं, काय पुढे काही चाललंय का तुझं? आमचे ॲक्च्युली होम प्रोडक्शन्स भरपूर चालले आहेत, प्लॅनिंग आहे, प्रोजेक्ट्स आहेत आणि दीपकजी इज कम्प्लिटली इन टू दॅट. तर मला ॲज फॉर होम प्रोडक्शन मला आय हॅव टू बी कम्प्लिटली द हेड ऑफ द टीम. त्यात माझा खूप वेळ जातो. म्हणजे तेच आहे आता परत माझं ॲक्टिंग करिअर प्लस फॅमिली प्लस घर Busy, busy, busy. प्लस प्रोडक्शन. त्यामुळे ते लाईफ तसं सेट आहे आणि बिझी आहे. मग मी परत वेगळं डायरेक्शन करणं म्हणजे माझं वेगळं डोकं चालणार, वेगळा वेळ मला त्याला द्यावा लागणार. त्यापेक्षा आय सेड लेट मी गेट जेल्ड इन टू आवर प्रोजेक्ट्स, जे आमचे प्रोजेक्ट्स बनत आहेत. आपण पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती घेऊया. Okay. मित्रांनो, फार इंटरेस्टिंग गप्पा गोष्टी चालू आहेत. कुठे जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू सह्याद्री वाहिनीवरती. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विश्रांतीनंतर गप्पा गोष्टी किशोरी शहाणे विज हिच्याबरोबर. तुला आता मी 2-3 प्रश्न विचारणार. आपल्याकडे वेळ कमी आहे खूप म्हणून. पण त्यापूर्वी तुझा नवरा आणि मुलगा तुझ्याबद्दल काय बोलतात ते ऐक जरा. ओ माय गॉड. माय नेम इज़ दीपक बलराज विज और मैं किशोरी शहाणे का नवरा हस्बैंड. उसकी बेस्ट थिंग जो मुझे एज अ हस्बैंड उसकी लगती है, शी इज़ अ वेरी वेरी पंक्चुअल एक्टर. अगर आपने सुबह 8 बजे की शिफ्ट रखी है तो वो आपको 7:30 पौने 8 बजे रेडी विद मेकअप मिलेगी और वो अपने स्टाफ से भी यही चाहती है. तो हम लोगों को जब ये हस्बैंड वाइफ के एक तो अंडरस्टैंडिंग थी कि आर्टिस्ट है, रात को कभी लेट बढ़ जाएगी, कभी 2 बज जाएंगे, कभी 1 बज जाएंगे. तो हम लोगों ने एक दूसरे को बहुत संभाला. और इनफैक्ट अगर आप मुझसे पूछें तो ये जो मोबाइल है, ये मोबाइल हमने इसलिए लिया हुआ है कि हम दोनों आपस में अभी क्या पैकअप हो गया, कहाँ हो, किधर हो, या वो मुझसे पूछती क्या प्रोग्राम चल रहा है, किधर हो. तो एक बहुत ही ज़बरदस्त अंडरस्टैंडिंग है हम लोगों के बीच में. बेस्ट थिंग है, मैं बोलता हूँ हस्बैंड वाइफ अगर किसी भी कोई भी फील्ड में हो आज के तारीख में, एक दूसरे को सपोर्ट करना बहुत इंपॉर्टेंट है. स्वभाव का जो उनको बदलना चाहिए तो एक वेरी सिंपल है, बहुत ज़्यादा प्रैक्टिकल है. तो वो प्रैक्टिकल ऐसा है कि भैया 7 बजे जाना है तो मतलब 5:30 बजे से उठाना शुरू कर देंगे सुबह. एंड जो चाहिए चाहिए, मतलब ये होना है तो होना है. क्योंकि उनका क्या है, जो शूटिंग्स का टाइमिंग में लेट नहीं होती. एंड द बेस्ट थिंग फ्रॉम मराठी कल्चर के जो एक्टर्स हैं, जितने भी मराठी इंडस्ट्री के, और मैं भी इसीलिए हिंदी को छोड़ के मराठी में काम करता रहता हूँ, बहुत डेडिकेटेड एक्टर्स हैं और ग्रेट इंडस्ट्री है. तो ये वहाँ से आती तो प्रैक्टिकल बहुत ज़्यादा ही. लोग तो हैं, सभी आर्टिस्ट काम करते, सब कुछ है, मतलब वो खाना है तो खाना है. अगर आपने 4 पराठे बनाए तो 4 पराठे आपको ही ख़त्म करना है, वो दूसरा आदमी ख़त्म नहीं करेगा. तो ये थोड़ा सा जो प्रैक्टिकल, जो कभी कभी ऐसा लगता है यार थोड़ा बदल जाओ यार. अभी क्या होता है, टाइम के साथ थोड़ा थोड़ा बदलते, बट उनका वो हार्ड एंड फास्ट रूल है. शी इज़ वेरी प्रॅक्टिकल, दॅट समटाइम गेट्स ऑन माय नर्व्स. माझी आई ना फुल ऑफ लाईफ आहे. जसं ती पडद्यावर दिसते की एव्हरी रोल ती कसं पोर्ट्रे करते, तसाच ही रिअल लाईफमध्ये तसंच आहे. जसे की एक्झाम्पल ती तुम्हाला दिवसभर ती शूटिंग करते पूर्ण दिवसभर, पण घरी येऊन आम्ही सगळ्यांचा लाईक बाबा माझ्या सगळ्यांचा जे पण विशेस आहे या जे पण प्रॉब्लेम्स आहे ते पण टेक केअर करते. असं होतं नाही कधी की आम्हाला फील होतं की ती घरी नाही आहे. कारण जेव्हा ती नसते घरात तेव्हा पण आम्हाला फोन करते कंटिन्युअसली, मला विचारते की तू काय केलं पूर्ण दिवस, आणि सकाळी पण माझ्याबरोबर जिम पण येते. तर आई पूर्ण ऑलराऊंडर आहे. माझी आई इज द मोस्ट हार्ड वर्किंग पर्सन आय एव्हर सीन माय लाईफ. अँड शी इज व्हेरी पॉझिटिव्ह अँड फुल ऑफ लाईफ. म्हणजे कधी असं नसतं, काय पण अडचण झाली, काय पण प्रॉब्लेम झाली, शी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कारण शी इज लाईक डेस्टिनी में जो लिखा आहे तेच होणार आहे. आणि यू शुड ऑलवेज हॅव अ पॉझिटिव्ह माइंड अँड एव्हरीथिंग विल वर्कआउट फॉर यू. आणि तिचं हेच मंत्र मी पण प्रयत्न करतो पूर्ण फॉलो करायला. आणि जितकं एनर्जी तिच्याकडे आहे कोणी मॅच नाही करू शकतो. ती सगळं जे करते ते बरोबर आहे, पण असं एक फ्युचर ॲडवाईस की लाईफमध्ये थोडा रेस्ट कर. ती खूप बिझी आहे. एव्हरी इयर पूर्ण साल ती मंडे टू संडे, न्यू इयर हो, कोई पण हॉलिडे हो, पूर्ण एव्हरी डे काम करते. तर मी त्याला तेच सांगतो की थोडा रेस्ट कर, थोडा सुट्टी घे लाईफमध्ये. गुड. थँक्यू. एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे
नाव सिन्स यू हॅव बिकम प्रोड्युसर फॉर द लास्ट सो मेनी इयर्स, काय काय अडचणी येऊ शकतात, काय काय येतात, काय काय आल्या निर्माती म्हणून? निर्माती म्हणून पहिलं तर एक थँकलेस जॉब आहे हा, असं मी म्हणेन. म्हणजे कितीही करा, काहीही करा, तरी अपेक्षांचा अंत नसतो लोकांचा. म्हणजे का कोण जाणे, सगळ्या फील्डमध्ये नॉर्मल बिहेव करतात, पण आपल्या फिल्म लाईनमध्ये जे पण येतात 9 to 9 शिफ्ट असेल तर एक जावई बनूनच येत असतात की त्याचा खूप आदर सत्कार सतत करावा लागत असतो. म्हणजे आपल्या ह्याच्या वेळेसच एक आमची फिल्म होती ऐका दाजीबा, आणि त्याचं शूटिंग आपल्या गिरीवनला चाललं होतं, आणि तिथं केटरर आमचा जो एकदम पॉप्युलर केटरर आपल्या मराठी इंडस्ट्रीतला, तो अचानक दुसऱ्या दिवशी पळून गेला. आय डोंट नो काय झालं त्याला म्हणजे काय प्रेशर आलं, त्याचा रेग्युलर कुक नव्हता, मग काहीतरी त्याचं वाजलं असेल वगैरे. आणि तिथं त्यावेळेस नेटवर्क नव्हतं त्या एरियामध्ये, शूटिंगच्या एरियामध्ये. आणि रात्री 12च्या सुमारास वगैरे मला आमच्या लँडलाईनवरती फोन आला की जेवण नाहीये, केटरर पळाला, पातेली आहेत, तो कुक आणि ते सगळं घेऊन पळाला. म्हटलं अरे बापरे, आता कसं मॅनेज करायचं, कारण उद्या सकाळी 7ची शिफ्ट होती, आणि रातोरात कुक कुठून ना मुंबईहून येऊ शकत, कारण कनेक्शन्स नव्हते एवढे, किंवा पुण्याहून आणणंही माझी फार काही ओळख नव्हती तेव्हा. तर म्हटलं आता काय करावं, तर शेवटी काहीतरी करून दीपकजींच्या ओळखीचा एक शेफ होता जो पुण्यात कुठल्या तरी हॉटेलमध्ये कामाला होता. तर तो म्हणाला बघूया आपण त्याला रात्री उठतो का, एकतर 12-12:30ला फोन उचलणं, पुणेकर सॉरी 12-12:30 आपणच उचलला त्याने फोन, आणि त्याला म्हटलं अरे बाबा असा प्रॉब्लेम झाला आहे, आणि जे काही मिळेल पहाटे 5-6 वाजता दुकानं जेवढी उघडी असतील, काय पण असेल ते जिन्नस घेऊन ये, आणि एक नाश्त्याचा ॲटलिस्ट हे कर, आयोजन कर. तर तो आला, म्हणजे जवळजवळ 7 वाजता वगैरे त्याने वाटेतनं फक्त जिलब्या काहीतरी विकत घेतल्या, कुठेतरी गरम गरम बनत होत्या, पण बाकी सगळं उपमा हे ते वगैरे काय 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 बनवलं. आणि शिफ्ट सुरू झाली, शूटिंगवाल्यांना पत्ताही नाही की असा काही मोठं प्रॉब्लेम झालाय. तर रात्रभरामध्ये आम्हाला जो प्रॉब्लेम आम्ही फेस केला, आणि मला रात्रभर झोप नाही की सकाळी आमची सुरू झाली पाहिजे व्यवस्थित. जेव्हा एवढे 150 लोक एका ठिकाणी पोचतात मुंबईहून परगावी, तेव्हा खूप खर्चिक असतं, आणि एकही तास वाया घालवणं परवडणारं नसतं. आणि ते सुदैवानं ते सुरू झालं. म्हणजे निर्माता असे काही हिडन कॉस्ट असतात, अनफोर्सिन प्रॉब्लेम्स असतात, जे तुम्हाला फेस करायला लागतात. तू मॉडेलिंगही करत होतीस ना? मॉडेलिंग माझं ॲक्च्युली मी मिसेस ग्लॅड्रॅक्सला पार्टिसिपेट केलं होतं, मिसेस ग्लॅड्रॅक्समध्ये, आणि त्याच्यामध्ये मी रनर्स अप म्हणून जिंकले सुद्धा. तर ते जे फिटनेस कॉन्टेस्ट होती त्याच्यामुळे माझं बरंच नाव झालं ग्लॅमर वर्ल्डमध्ये आणि मॉडेलिंग क्षेत्रामध्ये. त्यामुळे मग काही रॅम्प काय करतेस तू टू बी फिट? पटकन सांग. टू बी फिट वर्कआउट भरपूर करते. पहिलं तर ते आहे की एक्सरसाइज भरपूर केली पाहिजे, आणि खाण्यापिण्यामध्ये नियंत्रण, बंधन. हां, म्हणजे जो घास तुम्ही तोंडात टाकता तो व्यवस्थित असला पाहिजे, फॅटनिंग नसलं पाहिजे. व्हॉट्स ऑन युअर लिप्स इज ऑन युअर हिप्स. हो, करेक्ट आहे, करेक्ट आहे. ही मोठी हो हो. हे सगळं करताना मग आता प्रत्यक्ष घर सांभाळणं जे बाईच्याकडे असतं ते तुला करावं लागतं? नक्कीच करावं लागतं, कारण खूप मॅनेजमेंट करायला लागते. आणि किती पण तुम्ही मेड्स ठेवल्या किंवा किती पण काही ऑर्गनाईज केलं तरी, म्हणजे आता महिन्याचा बाजार आणणं म्हणा, किंवा आता तुमच्याशी बोलता बोलता लक्षात आलं की घरात आमच्या नॉनव्हेज संपलंय, आय हॅव टू ऑर्डर दॅट ऑन द फोन नाव. तर या गृहिणीच्या जबाबदाऱ्या असतात, तर त्या तर पार पाडाव्याच लागतात, आणि त्या मी आनंदाने एक्सेप्ट करते. म्हणजे माझ्याकडे आहेत, सपोर्ट सिस्टम आहे, मेड्स आहेत आता सध्या, तर त्यांना मी असं काही ऑर्गनाईज करून ठेवलं आहे की एक गेली तरी दुसऱ्या दोघी त्या घर सांभाळू शकतात. म्हणजे एवढं सगळं मी ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. ते मुलाबद्दल सांगितलंस, नवऱ्याबद्दल काही बोलले नाहीस. नवऱ्याबद्दल सांग. काय? नवरा इज माय फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, गुरु, एव्हरीथिंग. हे सगळं करत असताना बाळा, आपण ज्या समाजात राहतो, ज्यांच्यासाठी आपण हे करतो, ज्यांच्याकडून आपल्याला यश मिळतं, आपण ज्यांचं आपल्यावरती प्रेम असतं, अशा या समाजाकरता काही करणं वगैरे असं काही डोक्यात आहे का? होतं का? करतात तुम्ही दोघं जण? करता का? काय काय करता? आम्ही सोशल वर्क करतो.
म्हणजे त्याला असं काही नाव नाही देऊ शकत की या पर्टिक्युलर फाउंडेशनला या पर्टिक्युलर NGOला मी सपोर्ट करतो असं नाही आहे. कॅन्सर पेशंट्ससाठी मी बरंच काम करते, म्हणजे अवेकनिंग लेक्चर्स म्हणा किंवा जे भेटीगाठी करायचे असतात ते कॅन्सर पेशंटसाठी मी करते. यू स्पेअर सम टाइम फॉर देम टू. डेफिनेटली आय स्पेअर सम टाइम. आणि दीपकचं असं आहे ना की तो आता सध्या जो उन्हाळा गेला, इतका कडाक्याचा उन्हाळा होता, तो सगळ्या गरीब लोकांना फॅन वाटत होता. अच्छा. म्हणजे तो स्वतःच दुकानात जायचा, एक डझनभर स्टँड फॅन, कुठं टेबल फॅन, कुठं सिलिंग फॅन, ज्याची जशी जशी रिक्वायरमेंट त्याने बघितलेली होती. टेम्पल्समध्ये, मंदिरांमध्ये त्याने मोठमोठे फॅन डोनेट केले की ते गावकरी इतके खुश आहेत. ते म्हणतात की अरे तुमच्या एका त्या मोठ्या स्टॉर्म फॅनमुळे आमचे 3,000 भक्त आनंदात भजन करतायत. म्हणजे हे एक वेगळं सुख पण मिळतं त्याच्यामुळे. गुड गुड. तुझ्यापेक्षा जी तरुण पिढी आहे, तू तरुणच आहेस, सुंदरच आहेस. थँक्यू. तुझ्यापेक्षा जी तरुण पिढी आहे पुढची, आणि त्याच्या पुढची आणखीन एक येणारी कुठली असेल ती जी आता 10, 12, 13 वर्षाची असेल, आहेत आता ही तरुण मुलं ही यायला लागलेली आहेत सिनेमा. ह्याला सगळ्यांना तू काय सांगू शकतेस? मी असं म्हणेन की तुम्ही टॅलेंटेड भरपूर आहात आणि तुमच्याकडे सोर्सेस खूप अवेलेबल आहेत जे आमच्या काळी नव्हते ऑब्झर्वेशनसाठी. तर खूप अभ्यास करा. जर या करिअरमध्ये, फिल्म करिअरमध्ये यायचं असेल तर त्यांनी त्याचा अभ्यास करावा की ॲक्टिंग काय असतं, डान्सिंग काय असतं, स्किल्स सगळ्या ज्या ह्याला रिलेटेड आहेत, ॲक्टिंग क्षेत्रात रिलेटेड आहेत, त्या सगळ्या स्किल्स शिकाव्या आणि मग यावं या क्षेत्रामध्ये. कारण हार्डवर्क केल्याशिवाय कुठेही यश मिळत नाही. इझी गो नाही आहे. म्हणजे विजी इथे बसले आहेत, मी इथे बसली आहे, आमचे खूप तपश्चर्या आहे या पोझिशनला बसण्यापर्यंतची आम्ही घेतलेली. खूप आम्ही तपश्चर्या केली आहे, खूप मेहनत घेतली आहे आणि पर्सिव्हिरन्स, म्हणजे हार्डवर्क अँड पर्सिव्हिरन्स, एक मेहनत आणि त्याची सातत्यानं फॉलोअप करणं त्याला, हे फार गरजेचं आहे. आणि मग बाकी डेस्टिनीवरती सोडा, तुम्ही तुमचे एफर्ट्स चालू ठेवा, बाकी डेस्टिनी. किशोरी, तू प्रचंड कामात आहेस आत्ता ह्या क्षणी मला माहिती आहे, तरीसुद्धा तू वेळात वेळ काढून ह्या कार्यक्रमाकरता वेळ दिलास, इकडे आलीस आणि छान गप्पा गोष्टी केल्यास सगळ्या आमच्या प्रेक्षकांशी, माझ्याशी. त्याबद्दल आमचे दूरदर्शनचे ॲडिशनल डायरेक्टर जनरल मिस्टर थॉमस, नंदन कुमार पवार, सगळेच जण, आणि आमचे निरंजन पाठक, ह्या आमच्या कार्यक्रमाचे निर्माते, आणि आमचा सगळा हा छानपैकी काम करणारा, माझ्यावर खुश असलेला सगळा हा टेक्निकल क्रू, त्यांच्यातर्फे आणि माझ्या स्वतःतर्फे मी तुला धन्यवाद देतो की तू वेळ काढून इथे आलीस. तुला आता तिथेच बसून एक काम मी सांगणार आहे, तेवढं करायचंच. इथे मी तुझा एक फोटो लावलेला आहे, छानसा देखणा फोटो आहे. त्याच्या बाजूला तुला ह्या कार्यक्रमाबद्दल काय वाटलं ते लिहायचंच, आणि हा कार्यक्रम वेळात वेळ काढून बघत जा. तुझ्यासारखीच बाकीही खूप हुशार मंडळी इथे येत आहेत, मोठी मोठी मंडळी येत आहेत, आणि हा कार्यक्रम सर्वदूर पोचलेला आहे आणि लोकांना खूप आवडतोय असं लोकांचं म्हणणं आहे. इथे दूरदर्शनवरती पत्र येत असतात. तर तू आता तुला काय वाटतं ते लिहायचं. तिथेच बस 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 बस. हा बघ तुझा फोटो. अरे वा, सो क्यूट. मस्त.